जनक राजे पुढच्या जन्मामध्ये महाराज पेंद्याच्या रूपाने प्रगट झाले. आणि महाराज पेंद्याच्या रूपाने जरी प्रगट झाले तर पेंद्या म्हणजे महाराज देवाचा कोण मित्र, जोडीदार. आणि महाराज पेंद्या देवापेक्षा 2 वर्षानं मोठा होता. म्हणून गोकुळामध्ये महाराज झालं काय, हे गायी राखायला जायचे आणि देव महाराज सगळ्या गोपाळांना सांगायचे आणा गायी वळवून, हे करा ते करा. पेंद्या म्हणायचा अरे कृष्णा मी तुझ्यापेक्षा 2 वर्षानं मोठा, तू माझ्यापेक्षा लहान आहे, लहान असून तो आमचा बोध झाला. गायी वळायला सांगतो, हे काम सांगतो, ते काम सांगतो, आम्ही अजिबात करणार नाही. म्हणजे पेंद्याच्या अवतारामध्ये झालं काय, एका बरोबरीचे म्हणून देवा बरोबर महाराज भांडण तंटे. त्या अवतारामध्ये सुद्धा जशी पाहिजे तशी भक्ती महाराज पेंदा म्हटला देवा मला करता आली नाही, पण मी आता परसोजीच्या पोटी जन्म घेतो आणि अशी काही भक्ती करतो की जगाला सगळ्या भक्तीचा, कर्माचा, ज्ञानाचा मार्ग दाखवतो. म्हणून देवा मला त्या ठिकाणी परसोजीच्या पोटी जन्माला घाल. आणि महाराज वारकरी परंपरेतील संत हे महाराज कोणाचे ना कोणाचे तरी अवतार आहेत. आपण महागड्या सगळ्या संतांचे चरित्र पाहिले ते कोणाचे तरी अवतार आहेत. कबीर महाराज शुकदेवांचे अवतार, त्या ठिकाणी रोहिदास महाराज हे सुद्धा महाराज त्या ठिकाणी त्या रोहिदास महाराज सुद्धा जे वानर आहेत त्या वानरातील महाराजने नावाच्या वानराचे अवतार. प्रत्येक महाराज त्या ठिकाणी संत कोणाचे ने कोणाचे अवतार आहेत. त्याप्रमाणे हा जनक राजे पेंद्या झाले आणि हाच पेंद्या परत परसोजीच्या पोटी श्री संत सावता महाराजांच्या रूपाने महाराज जन्माला आले. विठ्ठला आणि महाराज जन्माला आले तशा बरोबर महाराज त्या ठिकाणी जन्मताच भगवत भक्त होते, ज्ञानी होते. कारण अनेक जन्माची महाराज त्या ठिकाणी पुण्य शुदोरी महाराज बरोबर होती. मी सुरुवातीला हे सांगितलं ना की संकल्प, वासना, संस्कार ह्या 3 गोष्टी एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये परावृत्त होतात. आणि महाराज 2 जन्माची भक्ती होती ना, या जन्मामध्ये काही सायास न करता सवता महाराजांना सगळं ज्ञान प्राप्त झालं. आणि सवता महाराज त्या ठिकाणी महाराज घरचं या ठिकाणी काम करू लागले. सवता महाराजांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव महाराज जिजाबाई होतं. आणि योगायोगानं असं झालं की महाराज जिजाबाई सुद्धा महाराज सवता महाराजांप्रमाणेच भगवत भक्त. जवळच महाराज आरांच्या जवळ भेंडी गाव आहे, त्या भेंडीची महाराज ती भानवसे परिवारातील त्या ठिकाणी जिजाबाई अतिशय भगवत भक्त आणि अतिशय शुद्ध सात्विक, महाराजांना परमार्थामध्ये सहयोग करणारी. आणि महाराज परमार्थामध्ये आपण जसे आहोत तशी महाराज मदत करणारी पत्नी प्राप्त होण्याकरिता सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं. नाहीतर महाराज पतिराज म्हणतात चला कीर्तनाला आणि हे म्हणते चला तमाशाला. अशी महाराज अवस्था होऊन बसते. एक एका टोकाचं आणि एक एका टोकाचं. असं म्हटलं परमार्थ होत नाही, धड प्रपंच सुद्धा होत नाही. परंतु बऱ्याच जणांच्या भाग्यामध्ये असंच येतं बघा. त्या ठिकाणी सावता महाराजांची पत्नी म्हणजे महाराज त्यांना योग्य अशी परमार्थाला मदत करणारी, पण ती कधीही सावता महाराजांवर रागवली नाही. एकदाच महाराज ती जीवनामध्ये सावता महाराजांवर रागवली. काय झालं, सावता महाराज सायंकाळची वेळ शेतातून आले, विणा घेतला आणि महाराज चिपळ्या घेऊन तुळशीवरती भजन करत बसले. ती स्वयंपाक करत होते आणि महाराज माहेरची त्या ठिकाणी मंडळी आली. आता माहेरची मंडळी आल्यानंतर सगळ्यात जास्त प्रेम म्हणजे महाराज महिलांचं कुठं, माहेरावर. आपल्याकडे मन आहे बघा, माहेरचं कुत्र जरी असलं तरी माता मावल्यांना प्रियच असतं बघा. म्हणजे लय प्रेम माहेरावरती. महाराज एवढं प्रेम महाराज बोलायचंच नाही. एवढं प्रेम असतं की महाराज इकडला गबाळ महाराज तिकडं नेतात, तिकडून येताना सांगतात भावानं साडी घेतली असतं हे काढलं, परंतु महाराज नाव घेतात ते काढलं. त्यांचं प्रेम आहे ते. तसं महाराज कधीही न रागवणारे जिजाबाई. परंतु महाराज मेहुणा आला तरी उठले नाहीत, बोलले नाहीत, भाषणामध्ये दंग. महाराज जिजाबाईंना राग आला. महाराजांजवळ गेला, हो महाराज तुम्हाला काही कळतं की नाही, तुमचा मेहुणा आलेला आहे, माझा भाऊ आलेला आहे, त्याला काय आदर सत्याने रामराम तरी घाला. महाराज म्हटले अगं जिजाबाई माझं काही लक्षच नाही. विना ठेवला, रामराम घातला, पाहुणचार गेला. पाहुणा निघून गेल्यानंतर जिजाबाईला सवता महाराज सांगू लागले, अगं जिजे आपला जन्म हा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी नाही. मनुष्यानं संसारामध्ये राहून त्या ठिकाणी परमार्थ करायचा असतो. त्या ठिकाणी संसारामध्ये येऊन साध्य परमार्थ आहे. संसारामध्ये राहून काय पाहुणे रावणेच करत बसायचे नाहीत. हा आपला जन्म त्यांच्या करता नाही, आपला हा जन्म भगवत प्राप्ती करिता आहे. सावता महाराजांच्या गात्यामध्ये पत्नीला उपदेश
हा एक वेगळं महाराज प्रकरणच आहे. फार सुंदर असे अभंग आहेत की सावता महाराजांनी जिजाबाईला महाराज उपदेश केला. विठाला विठ्ठला विठ्ठला आणि महाराज त्यानंतर जिजाबाई कधीही सावता महाराजांवरती रागावल्या नाहीत, कारण सावता महाराजांचा अधिकार त्यांना कळून आला. परत या ठिकाणी अशा प्रकारे सुंदर असा संसार चालू होता. नंतर त्या ठिकाणी परसोबा आणि महाराज नांगीताबाई दोघांचंही देहवसान झालं. सगळी संसाराची जबाबदारी सावता महाराजांवरती आली आणि सावता महाराज सगळे चोखपणे जबाबदारी सांभाळू लागले. आणि महाराज सावता महाराज या ठिकाणी आपल्या वाटेला आलेलं कर्म जे काही आपण माळी आहोत ना, तर माळ्याचं कर्म करणं, शेतीवाडी करणं, बागायत करणं हेच आपलं कर्म आहे. आणि ते आपल्या वाट्याला देवाच्या इच्छेनं आलेलं आहे. आणि संतांचं महाराज असंच असतं, आले भागा ते करी तो तुझे नाम उच्चारे. तो संत महाराज त्यांच्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते महाराज ईश्वराची इच्छा, देवाची इच्छा म्हणून करतात. आणि देवाच्या इच्छेनंच महाराज आपल्या वाट्याला कर्म आलेले आहे की नाही. अहो जन्म कुठं द्यायचा हे आपल्या हातात नाही, ते कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे ना. यस्मिन काले यदा देशे यन मुहूर्तेच यद्दिने हा निर्मृत्यू यशोलाभ तत्काले भविष्यते. शास्त्र सांगतं की महाराज जन्म आणि मरण या दोन गोष्टी ज्या वेळी ज्या कुळात ज्या ठिकाणी होणार आहे तिथंच होतात, त्यामध्ये बदल करू शकत नाही. जन्म देवाच्या इच्छेने आहे, पण देवाने आपल्या वाट्याला हे कर्म दिलेलं आहे ना. तर सावता महाराज ते कर्म करत असताना ईश्वराची सेवा, भगवंताची सेवा म्हणून महाराज ते संसार करत होते, म्हणून शेतीवाडी सगळं काही करत होते. परंतु करत असताना मात्र मी करणारा नाही, हे सगळं काही पांडुरंगाचं आहे आणि तोच करणारा आहे आणि तोच करवित आहे असं समजून करत होते. ईश्वरार्पण बुद्धीनं, ब्रह्मार्पण बुद्धीनं करत होते. आणि महाराज सगळं काही कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, 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 धर्म त्यांचा कर्म धर्म झालं. आणि महाराज आपल्या वाट्याला आलेलं कोणतंही कर्म असू द्या, महाराज ते कर्म करत असताना ते परमात्म्याच्या इच्छेनं आलेलं आहे. परमात्माच करता करविता आहे, माझं त्याच्यामध्ये काही नाही असं महाराज परमात्मा ब्रह्मार्पण बुद्धीनं केलं ना, ते कर्मच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं. परमात्मा गीतेमध्ये सांगतात स्वे स्वे कर्मण्य भिरतस संसिद्धिं लभते नरः. परमात्मा सांगतात किंवा ज्ञानोबा सांगतात जे स्वधर्मे निष्कामता
अनुसरले पारता ते कैवल्य पद तत्वता पातले जगी किंवा कर्मण्ये संसिद्धे मास्थिता जनकादय लोक संग्रह मेवापे संपशन करतो मरहसे. ज्ञानोबराय सांगतात, अरे जनकादी राजे लोकांनी राज्य सोडलं नाही, त्यांनी राज्य करून महाराज देव प्राप्त केला. त्या सगळ्या संतांचं चरित्र का पाहायचं? महाराज यांनी कोणीच संसार सोडला नाही. एक फक्त ज्ञानोबराय वजा केली तर सगळे संसारी, पण सगळे संसारी असून महाराज त्यांचा संसार देवानं केला. आणि आम्ही महाराज त्या ठिकाणी संसार सोडतो, परमार्थ करतो, मग तरी आम्ही असे रसा तळाला का जातो? त्याचं एकच कारण आहे, आपण महाराज संसार करतो पण मी करतोय, माझा आहे. आपण महाराज अशी महाराज त्या ठिकाणी अहंता धारण करतो आणि रसा तळाला जातो. तर संत कर्म करतात पण ते माझं नाही आणि मी करत नाही, ईश्वराच्या इच्छेनं करत आहे. स्वतः महाराज संसार करत होते परंतु मी करत नाही. करता करविता वेगळा आहे, परमात्मा आहे आणि महाराज परमात्म्याच्या इच्छेनं माझ्या वाट्याला आलेला आहे असं समजून महाराज सगळं काही कर्म करत होते, निष्काम कर्म करत होते. आणि ऐका, जो महाराज निष्काम कर्म करतो ना त्याला महाराज देव प्राप्तच होतो. आणि महाराज झालं काय, या निष्काम कर्म सावता महाराजांनी केले म्हणून महाराज त्यांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली. ब्रह्मदृष्टी म्हणजे काय तर परमार्थाचं महाराज सर्वोच्च टोक म्हणजे ब्रह्मदृष्टी आहे. अर्थात महाराज जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येकामध्ये भगवत दर्शन होणं म्हणजे ब्रह्मदृष्टी आहे. समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा तला भावो. ज्ञानोबराय सांगतात की संपूर्ण जगत परमात्म रूपानं प्रतितीला येणं म्हणजे ब्रह्मदृष्टी आहे. तसं सावता महाराजांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली आणि महाराज त्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी परमात्माच दिसू लागला. एवढंच नाही, महाराज शेतामध्ये जायचे, शेतामध्ये महाराज जे काही त्यांना कांदा मुळा जे काही दिसू लागलं त्याच्यामध्ये महाराज परमात्मा पांडुरंग परमात्माच. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी. हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई सावता महाराजांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली आणि महाराज शेतातील कांदा मुळा भाजी सगळे महाराज विठ्ठल रूप दिसू लागले. सगळं जगत त्यांना परमात्मा रूप दिसू लागलं. आणि महाराज संतांचं एक वैशिष्ट्य आहे, प्रथमतः महाराज अहम ब्रह्मास्मी अर्थात मी ब्रह्म आहे हे प्रथमतः महाराज कळावं लागतं. अहम ब्रह्मास्मी प्रथमतः कळावं लागतं. तत्पश्चात सर्व खलविदम ब्रह्म, मी ब्रह्म आहे हे आधी कळावं लागतं, नंतर जगत ब्रह्म आहे कळतं. आता ऋषी मुनींना काही जणांना मी ब्रह्म आहे कळतं परंतु सर्व खलविदम ब्रह्म सगळ्या जगात परमात्मा हे कळत नाही. ऋषी महाराज ऋषी मुनी म्हणून तुम्हाला तापट असतात, कोणी काय चुकला रे चुकला त्याला शापण टाकलं भस्म करून. का बर? त्यांना जगातला देव कळाला नाही. पण साधू संतांचं वैशिष्ट्य महाराज त्यांना स्वतःतलाही कळाला आणि जगातलाही कळाला. तसं सावता महाराजांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली आणि सर्व पूर्ण जगत ब्रह्मरूपानं प्रतीतीला येऊ लागलं. आणि महाराज आता दृष्टी देते
जे जे महाराज त्यांना दिसू लागतं ते परमात्मा रूपानं त्या ठिकाणी दृष्टीला येतं. एवढंच नाही, ज्ञानोबारा सुद्धा सांगतात त्याचा परिणाम काय होतो. तर ज्ञानोबारा सांगतात एवम तो बोले तो स्तवन, तो देखे तो दर्शन, अद्वया मज गमन चो चाले तोचे, तो करी जे त्वली पूजा, तो जपू तो माझा, हे असो कपी ध्वजा समाधी माझी. ज्ञानोबारा सांगतात अहो तो साधू जो बोलतो तो देवाचं स्तवन होतं. साधू जो खातो महाराज तो यज्ञ होतो. किंबहुना महाराज साधू महात्मा झोपला म्हणजे महाराज त्याची समाधी होते. नाहीतर महाराज आपण झोपलो तर मला दुसऱ्याची झोप मोडून जाते. असे काही लोक झोपतात आणि कुंभकर्णासारखे वर्तात. तसं महाराज साधू झोपला त्याची झोप नाही, ती समाधी आहे का ब्रह्मदृष्टी त्याला प्राप्त झाली. तसं सावता महाराजांचं झालं. सगळे काही कर्म करत होते आणि महाराज ब्रह्मार्पण बुद्धीनं कर्म करत होते. परंतु महाराज होतं काय, झालं काय, ज्या ठिकाणी महाराज छप्पा असतो तिथं काटाही असतो. तसं सज्जन म्हटले हे काही महाराज दुर्जन ठरलेलेच असतात, विनाकारण त्रास देणारे. तसं झालं काय महाराज त्या आरण गावामध्ये महाराज श्रीपाद स्वामी नावाचा एक आणि महाराज दुसऱ्यात माळी समाजामध्ये काही मनुष्य होते. ते म्हटले अरे सावता महाराज त्या ठिकाणी लोक यांना मानतात. सावता महाराज दर एकादशीला महाराज कीर्तन करावं, भजन करावं, लोकांना ज्ञानाचा भक्तीचा उपासनेचा मार्ग त्या ठिकाणी उपदेश करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावता महाराज डॉक्टर होते बरं का. म्हणजे सावता महाराजांना त्या काळामध्ये औषधीचं ज्ञान होतं. कोणी आजारी पडलं रे पडलं गावामध्ये जावं औषध द्यावं आणि मला ते औषध दिल्यानंतर एकही रुपया कोणाचा घ्यायचा, निष्कामतेने सेवा करायची. म्हणून लोक महाराज सगळे सावता महाराजांना मानायचे का भगवत भक्त आहेत, परमात्म्याचे भक्त आहेत आणि महाराज सावता महाराजांचा सगळे जय जयकार करायचे. काही मंडळींना ते आवडलं नाही. ते विचार करू लागले की सावताचं या ठिकाणी नाव कसं खराब होईल याचाच विचार करू लागले. जसं महाराज त्या ठिकाणी दिवस उजळला की चोराच्या पोटामध्ये दुखतं, रात्रीचा महाराज चांदणं पाहून चंद्र पाहून कोल्ह्याच्या पोटामध्ये दुखतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महाराज आंबे पाहून कावळ्याच्या पोटामध्ये दुखतं. तसं महाराज काही दुर्जन असतात की एखाद्याचं चांगलं झालं रे झालं त्यांना पाहवलं जात नाही. तसं त्या मंडळी विचार करत होते सावता महाराजांच्या चरित्रावर आपला डाग कसा लावता येईल विचार करत होते. झालं काय, सावता महाराज माणी शेतीवाडी करायची आणि महाराज त्यांच्याच रानामध्ये महाराज मधोमध काय होता, मसोबा होता. आता मसोबा म्हणजे काय, सगळ्या गावाचाच महाराज कुळदैवत. आणि लोक महाराज सावता महाराज होते. सावता महाराज विचार केला नांगर हाणताना या ठिकाणी मसोबाला आपल्यामुळे त्रास होतो आणि आपल्यालाही त्यांच्यामुळे होतो. मग काय करावं, सावता महाराजांनी मसोबा उचलला आणि बांधावरती ठेवला. आता महाराज लोकांना तेवढं निमित्त झालं. त्या लोकांना ते म्हटले अरे अख्ख्या गावात उघड झाल्या सावत्यानं कोणालाही न विचारता गावचं ग्रामदैवत असताना मसोबा उचलला, हलवला. आता मसोबाचा प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही. पण मसोबाची काय ताकद आहे बरं सावता महाराजांना काय करायची. तर सावता महाराज म्हणजे देवाचे देव. परंतु महाराज मसोबानं काहीच केलं नाही. परंतु आता यांनी विचार केला मसोबानं काही केलं नाही, पण आपण जर काही केलं नाही तर आपलं आपल्या लोकांना नाव ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. परत ही भयंकर अशी जात. काय झालं महाराज त्यांनी केलं काय, सावता महाराज एक दिवशी शेतामध्ये गेले आणि लावलं सावता महाराजांच्या घराला आग. तर सगळं घर पेटवून दिलं, सगळं महाराज घर जळून गेलं. बरं घर जळलं तरी महाराज सावता महाराज जसेच्या तसे, अजिबात टेन्शन नाही, काय नाही, जसे पहिले तसेच. तसंच कीर्तन, तसंच प्रवचन, तसंच लोकांना उपदेश. ते विचार करू लागणारे एवढं घर जळालं, सगळं संपलं तरी याला टेन्शन येत नाही. मग आता काय करावं, महाराज सावता महाराजांकडे चांगली 20-25 महाराज गुरु होते, गायी होत्या. महाराज त्यांनी रात्री गायी सोडल्या आणि महाराज गावापासून 10-15 किलोमीटर वर नेहरा सोडून दिल्या. दुसऱ्या दिवशी परत गावात बोबड. बघा याला म्हणतात मसोबाचा प्रकोप. घर जाळलं, गुरं निघून गेली तरी महाराज सावता महाराज टेन्शन मध्ये गेले नाहीत. एवढ्या थांबले नाहीत. ते म्हणले अरे काय करावं या सावत्याला, सगळं गेलं पण हे टेन्शन काय घेत नाही आणि याला टेन्शन आलं म्हणजे आपलं काम फलद्रूप झालं. मग यांना केलं काय, परत सावता महाराजांनी ज्वारी लावली होती आणि काढाय आलेली, परत काढाय आलेली ज्वारीला महाराज अख्ख्याच रानाला त्यांनी आग लावून टाकली. हे सगळं रानही जळालं, सगळं काही गेलं. पण सावता महाराज जसेच्या तसे. म्हणजे संत चरित्र का पाहायचं ह्याच्यासाठीच ना. सगळं गेलं पण टेन्शन आलं नाही. आपलं महाराज कुठंतरी काहीतरी होतं आणि आपण महाराज जीव द्यायला जातो. महाराज सावता महाराज सगळं गेलं पण जसेच्या तसं अजिबात महाराज सुस्वरूप स्थिती भंग पावली नाही. नामस्मरणामध्ये अखंड मग्न. त्या ठिकाणी सावता महाराजांना मानणारे काही होतेच ना. ते सावता महाराजांजवळ आले म्हणजे महाराज
सगळं काही तुमचं होत्याचं नव्हतं झालं तरी तुम्हाला टेन्शन नाही. महाराज त्यांना उपदेश करू लागले, अरे आपल्या जीवनामध्ये चांगले वाईट प्रसंग येतच असतात आणि महाराज चांगला प्रसंग आला तरी त्याला सामोरं जावं आणि वाईट प्रसंग आला तरी त्याला सामोरं जावं. समयासे सादर व्हावे, देव ठेवेल तैसेचे राहावे. सावता महाराजांचाच हा अभंग आहे. महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये जसा प्रसंग येईल परत त्या प्रसंगाला सामोरं जावं. मनुष्याने कधी महाराज हत्तीवर बसाय मिळेल, कधी पायानं चालत जावं लागेल, कधी पंचपक्वान्न असेल, कधी महाराज उपवाशी राहावा लागेल. सावता महाराज सांगतात कधी काळी लोक आपल्या गळ्यामध्ये हार घालतील आणि कधी काळी लोक तेच आपल्याला चपलाने मारतील. जसा प्रसंग येईल त्या प्रसंगामध्ये मनुष्याने तसं होऊन राहावं. सावता महाराजांनी लोकांना उपदेश केला आणि महाराज सावता महाराज कीर्तन करायचे. काम करत असताना सावता महाराजांची ब्रह्मदृष्टी असल्यामुळे मुखातून महाराज अभंग प्रगट व्हायचे. आणि काशिबा नावाचा गुरु त्या गावामध्ये होता. त्या काशिबा गुरुवाने महाराज सावता महाराजांचे अभंग लिहिण्याचं काम केलं. सावता महाराजांची गाथा सुद्धा आहे बरं का, आपल्याला माहिती नाही कारण आपल्याला आपल्या माथ्यातलं सरत नाही तर गाथा कधी कळायचा. हा सावता महाराजांचा गाथा सुद्धा आहे आणि त्या काशिबा गुरुवानं महाराज ते अभंग लिहिले. महाराज अशा प्रकारे सावता महाराजांचं जीवन चाललेलं होतं. इकडं महाराज पंढरपूर क्षेत्रामध्ये झालं काय, देवाला सावता महाराजांचा अधिकार जगाच्या समोर आणायचा होता. सगळ्या साधू संतांना महाराज ते अधिकार त्यांचा जाणून द्यायचा होता. एके दिवशी महाराज त्या ठिकाणी वारी करता ज्ञानोबाराय नामदेवराय आले. रावळामध्ये कीर्तन सुरू झालं परंतु ज्ञानोबारायांच्या लक्षामध्ये आलं देव या ठिकाणी मंदिरामध्ये नाही, म्हणजे मूर्तीमध्ये देव नाही. ज्ञानोबाराय नामदेवरायला म्हटले नामदेव महाराज देव मंदिरामध्ये नाही, देव कुठंतरी गेलेले आहेत. म्हणजे चला देवाला शोधू, कुठं गेले देव. एवढी वारी भरली, आपण वारी करता आलो, देव कुठे गेले. आता देवाचा शोध घेत घेत महाराज ज्ञानोबाराय आणि नामदेवराय निघाले. कारण ज्ञान हे महाराज दाखवतं आणि नाम हे महाराज आकळतं. आकळण्याचं काम नामाशिवाय कोण करू शकत नाही आणि ज्ञानाशिवाय जाणण्याचं काम कोण करू शकत नाही. ज्ञानोबाराय आणि नामदेवराय दोघं एकत्रित आले आणि महाराज देवाचा शोध घेऊ लागले. आणि ज्यावेळी नाम आणि ज्ञान महाराज एकत्र येतं ना त्याच वेळेस महाराज देवाला शोधता येतं बरं का. नुसतं नाम असेल तरी देव मिळत नाही, नुसतं ज्ञान असेल तरी देव मिळत. दोघं एकत्रित आले आणि महाराज देवाचा शोध घेऊ लागले. शोध घेता 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 महाराज देवाच्या पाठोपाठ महाराज त्या ठिकाणी अरण क्षेत्रापर्यंत गेले. देव महाराज इकडे आलेच होते. सावता महाराज शेतामध्ये काम करत होते. सावता महाराज समाधी अवस्थेमध्ये गेले होते आणि महाराज सावता महाराजांचं व्हायचं काय, शेतामध्ये महाराज काम करता करता त्या ठिकाणी महाराज मुखामध्ये नाम असायचं आणि काम चालू असायचं. मुखामध्ये नाम असताना महाराज एवढं नामचिंतन की महाराज खुरपता सावता महाराजांना समाधी लागायची आणि तिथंच महाराज आहे तसे. आता समाधी लागली तर महाराज बाकीचं काम कोण करायचं म्हणून देव काय करायचे, यायचे आणि महाराज काम करू लागायचे. सावत्या माळ्यास खुरपू लागे, सावता महाराजांना खुरपू लागायचे. सावता महाराज महाराज हाकायचे. नांगर हाकता महाराज समाधी लागायची. देवानं महाराज सगळं त्या ठिकाणी शेत महाराज योग्य प्रकारे करावं. सगळे काही महाराज परमात्मा त्या ठिकाणी सावता महाराजांना काम करू लागले. कारण महाराज आता एखाद्याने महाराज औषध महाराज पाठीवर पंप घेतला आणि नामस्मरण सुरू झालं ना औषध मारता मारता समाधी लागली तर कधी औषध मारून व्हायचं. तसं महाराज देव तो सगळं काम करू लागला. देव आले. सावता महाराज विधी अवस्थेमध्ये सावधान केलं आणि सांगितलं, अरे सावत्या माझ्या पाठीमागे चोर आलेले आहेत, मला लपण्याकरता जागा दे. सावता महाराज म्हणले, देवा तुम्ही सगळ्या जगातले मोठे चोर, सगळ्या चोराच्या टोळीचे तुम्ही प्रमुख आहात. ऐसा पुराण प्रसिद्ध तुम्ही चोर आहात आणि मला म्हणताला पाहिजे जागा द्या. पण सावता महाराज म्हटले, नाही देवा माझा ऊस आहे, माझी केळी आहे, माझं अमुक आहे, माझं तमुक आहे. नाही सावता महाराज म्हटले नाहीत. कारण माझं म्हटलं की देव महाराज तिथून निघून गेल्याशिवाय आहात तुम्ही. मी आणि माझं पणा घेतला की देव तिथं येत नाही. सावता महाराज म्हणले, देवा तुम्ही तर व्यापक आहात. या आकाशाला जसं महाराज लपण्याकरता जागा कुठं आहे तसे तुम्ही व्यापक आहात. तुम्हाला कशाची परिच्छिन्नता नाही. सगळं जगत तुम्ही जगतामध्ये व्यापक आहात. सावता महाराज असं देवाला सांगू लागले. देव म्हणले, सावता मला ब्रह्मज्ञान सांगू नको, हे तर मला माहिती आहे, परंतु माझ्या मागे चोर लागलेत, मला लपण्याकरता जागा दे. त्यावेळी महाराज सावता महाराजांनी खुरपं घेतलं, आपलं पोट चिरलं आणि महाराज हृदय चिरलं आणि हृदयामध्ये देवाला बसवलं. घोंगडी झाकून घेतली, परत भजन करू लागले. ज्ञानोबाराय नामदेवराय संत आले
तिथपर्यंत देवाच्या पाऊल खुणा दिसल्या, ओळखू आल्या, पण नंतर दिसल्याने सावता महाराजांना पाहिलं. विचारलं, महाराज या ठिकाणी पंढरीचा कोण चोर एखादा व्यक्ती आला होता का? सावता महाराज म्हणले कोणी नव्हतं आलं, परंतु ज्ञानोबारायांनी जाणलं आणि नामदेवरायाला दाखवलं, तो देव आतमध्ये आहे. नामदेवरायांनी महाराज कोसा धरला आणि देवाला बाहेर काढलं. म्हणजे या उदाहरणातून म्हणजे महाराज कृतयुगामध्ये ध्रुवबाळाने महाराज देवाला हृदयामध्ये साठवलं. त्रेतायुगामध्ये महाराज हनुमंतरायानं देवाला हृदयामध्ये साठवलं. द्वापार युगामध्ये राधिका देवीने महाराज देवाला हृदयामध्ये साठवलं. आणि कलियुगामध्ये महाराज सावता महाराजांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. म्हणून नामदेवराय सांगतात, धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता तो. अशा प्रकारे सावता महाराजांचा अधिकार परत सगळ्या संतांना कळाला. त्यावेळी ज्ञानोबारायांनी सावता महाराजांना सांगितलं, सावता महाराज तुम्ही तर पंढरीला येत नाही, आता पंढरीला तुम्ही आलं पाहिजे बरं का. आणि महाराज सावता महाराजांनी मान्य केलं आणि सावता महाराज पंढरीलाही जाऊ लागले. विठाला सर्व संतांमध्ये वयस्कर संत म्हणजे महाराज दोन होते, गोरोबा काका आणि सावता महाराज. नामदेवरायांपेक्षा महाराज 5 वर्षांनी त्या ठिकाणी महाराज सावता महाराज मोठे होते आणि ज्ञानोबारायांपेक्षा 25 वर्षांनी मोठे होते. सगळ्यात मोठे संत म्हणजे त्या काळात गोरोबा काका आणि सावता महाराज. 13व्या शतकामध्ये अनेक संत अवतीर्ण एकाच काळात झाले होते. सावता महाराज पंढरीला जाऊ लागले. नामदेवरायाचं कीर्तन ज्ञानोबारायांना चाल म्हणावे, सावता महाराजांनी मृदंग वाजावा. नंतर महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा करण्याचा निर्णय घेतला आणि सगळे संत महाराज ज्ञानोबा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेवराय, नरहरी महाराज, सावता महाराज हे सगळे संत महाराज पूर्ण भारतामध्ये त्यांनी तीर्थयात्रा केली. जवळजवळ 3 वर्ष महाराज ती तीर्थयात्रा चालली आणि त्यामध्ये सावता महाराज सुद्धा होते बरं का. तर बरेच कीर्तनकार सांगतात सावता महाराज पंढरीला गेले ते साप चुकीचं आहे. कारण नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये तीर्थावळी एक प्रकरण आहे आणि त्यामध्ये सावता महाराजांचा अग्रगण्यानं त्या ठिकाणी प्रथमतेनं नामदेवरायानं उल्लेख केलेला आहे. सावता महाराजही होते. तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करून आल्यानंतर परत त्या ठिकाणी ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर सावता महाराजांनी विचार केला. सावता महाराज त्या ठिकाणी केवळ महाराज 45 वर्ष जगले आणि सावता महाराजांना एकच मुलगी होती, तिचं नाव नागू होतं. त्या ठिकाणी सावता महाराजांना एकच कन्या होती, नागू. तिचं लग्न वसेकर घराण्यामध्ये झालं होतं. पण आजही आरण क्षेत्रामध्ये महाराज त्या मुलीचे वंशज म्हणजे वसेकर महाराज आजही आहेत आणि सावता महाराजांची सेवा करतात. सावता महाराजांनी विचार केला, आता आपलं कार्य झालं, अख्ख्या भारताची भ्रमंती केली, या जगाला भक्तीचा, ज्ञानाचा, उपासनेचा मार्ग दाखवला आणि आपलं काम झाल्यानंतर शाही लोक राहत नसतात. सावता महाराजांनी ठरवला त्या जगाचा निरोप घ्यायचा आणि महाराज एकादशीचा दिवस ठरवला. देवानं सांगितलं, सावता एकादशी दिवशी नाही मी येईन, नामदेवराय येतील आणि चतुर्दशीला तू समाधिस्थ हो. आणि आषाढ वद्य चतुर्दशीला त्या ठिकाणी शके 1215 महाराज त्या आषाढ वद्य चतुर्दशी दिवशी त्या ठिकाणी श्री संत सावता महाराज आरण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी समाधिस्थ झाले. श्री संत सावता महाराज की जय. असे हे सावता महाराज जगाच्या कल्याणाकरिता महाराज अवतीर्ण झाले आणि महाराज त्यांनी आपलं अवतार कार्य जरी संपवलं असलं तरी जगाचं कल्याण व्हावं, तुमचं माझं कल्याण व्हावं याकरिता गाथा लिहिला आणि जगाला महाराज त्या ठिकाणी भक्तीचा, ज्ञानाचा उपदेश त्या ठिकाणी केला. विठ्ठल 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 विठ्ठल.